राज्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय, तर मराठवाड्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे असं राऊत म्हणतायत। राज्यासह केंद्र सरकारनं मदत जाहीर करावी, सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता खासदार संजय राऊतांनी केली आहे। तर विरोधी पक्षाच्या नेत्यांना विकासाचा निधी मिळत नाही असं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे। ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती आहे। राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मुंबईत आहेत, मोनोरेल मेट्रो वगैरे उद्घाटन मुंबईत ठाण्यात करतायत, राजकीय भाषणं करतायत, निवडणुकांची आखणी करतायत। त्यांचे इतर मंत्री जे सहकारी आहेत ते सुद्धा त्यात अडकले आहेत। पण थोडं यातून बाहेर पडून पुढला काही काळ सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी फक्त मराठवाड्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि केंद्र सरकारनं मराठवाडा हा देशाचाच भाग आहे हे समजून खूप मोठी मदत करणं गरजेचं आहे। सरकारी निधीचा कसा अपव्यय होतो, एका बाजूला तुम्ही 9 लाख कोटीचं कर्ज आहे सांगता आणि या राज्यामध्ये जी आर्थिक बेशिस्त आहे ती याच पद्धतीची आहे। निवडून आलेल्या प्रतिनिधी जे आहेत, नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, ते विरोधी पक्षाचे आहेत म्हटल्यावर त्यांना निधी मिळत नाही विकासासाठी। पण एखाद्या भागामधला आमदार किंवा खासदार पराभूत झालेला आहे, पण तो सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहे, त्याला मात्र राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि डेप्युटी सीएम हे भरघोस निधी देतात। हा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचा आणि लोकशाहीचा घोर अपमान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।